नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. प्रतिमा सुमनला सांगत असते की मी कॉफी घेऊन येते, तोपर्यंत सायली आहे तुझ्यासोबत. आणि प्रतिमा आता सुमनसाठी कॉफी आणण्यासाठी जाते. तर सायली सुमनला सांगत असते की सुमन काकू, तुम्ही काही छान नाटक करताय, कोणाला तुमच्यावर संशय देखील येत नाहीये. त्यावर सुमन सायलीला सांगते की हो, पण मला खूप अपराध्यासारखं वाटतंय. म्हणजे एका नीच माणसाला पकडण्यासाठी मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या 2-2 माणसांना फसवते. प्रतिमा वहिनींना आणि भाऊजींना किती काळजी वाटतीये माझी, पण तरी देखील यांना पकडवण्यासाठी मला त्यांच्याशी खोटं वागावं लागतंय. किती काळजी करतायत ते माझी, हे मला अजिबातही पाहावत नाहीये. त्यावर आता सायली सांगते की हो, पण आपल्याला रविराज काकांविरुद्ध जर पुरावे गोळा करायचे असतील तर आपल्याला थोडे दिवस का होईना हे नाटक करावंच लागेल. त्यावर सुमन सांगते की आपण त्या दोघांना सगळं काही खरं सांगून टाकूयात का. त्यावर सायली सुमनला समजावते की असं करून कसं चालेल. प्रतिमा आत्यांचा स्वभाव माहीत आहे ना तुम्हाला. रविराज काकांनी त्यांच्यासमोर परत काही नाटक केल्यावर त्या मात्र लगेचच विरघळतील. आणि रविराज काका ते तर रागाच्या भरात येऊन नागराज काकांना जाब विचारायला जातील. आणि नागराज काका तर काही कबूल देखील करणार नाहीत. उलट मग ते या सगळ्यातून सुखरूप सुटतील. पण आपल्याला असं होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला त्यांना पुराव्यांसहित पकडायचं आहे. त्यामुळे थोडे दिवस धीर धरा आणि हे नाटक असंच ठेवा. तर इकडे सचिन आता सुपेदारांच्या घरी आलाय. आधी तो डोकावून पाहतो की घरात कोणी दिसतंय का. तर कल्पना किचनमध्ये काहीतरी काम करत असते आणि ती तिथून जायला निघते. तेवढ्यातच सचिन तिला आवाज देतो. आता समोर सचिनला पाहून कल्पना मात्र खूप जास्त चिडते त्याच्यावर. आता ती दरवाजाकडे येते आणि त्याला बोलते की तू काय करतोयस इथे. अरे, तुला सांगितलं होतं ना की परत आम्हाला तोंड देखील दाखवू नकोस म्हणून, तरी देखील का आलायस तू परत इथे. आता मात्र कल्पनाचा खूप जास्त पारा चढलेला असतो सचिनवर आणि कल्पना आता त्याला हकलवून देत असते. तर तेवढ्यातच आता कल्पनाचा एवढा मोठाने आवाज ऐकून प्रताप धावतच तिथे येतो आणि विचारतो, कल्पना अगं काय झालं, का ओरडतीयेस. आणि समोर पाहतो तर दरवाजात सचिन उभा आहे. आता मात्र प्रताप देखील खूप जास्त चिडतो त्याच्यावर आणि बोलतो की तू. तर इकडे रविराज कुणाला तरी फोन करून पाहतोय. तर नागराजचं सगळं लक्ष मात्र वरती आहे, कारण सुमनसोबत तिथे सायली देखील आहे. आणि सुमनने जर सायलीला काही सांगितलं तर आपलं काय होईल या भीतीने आता त्याची सगळी नजर मात्र सुमनच्या खोलीकडेच असते. आता हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन त्याच्याकडे येऊन त्याला म्हणतो की काका, अरे तू काळजी करू नकोस सुमन काकूची, सायली आहे ना तिथे तिच्यासोबत, सुमन काकू एकटी नाही आहे. त्यावर आता नागराज बोलतो की हो, पण मला काय वाटतं की मी जातो तिकडे सुमनकडे, उगाच सायलीला पण त्रास कशाला ना. आणि ती जर हायपर झाली मगाच्या सारखी आणि सायली घाबरली वगैरे तर काय करणार ना. आणि तेवढ्यातच प्रतिमा कॉफी घेऊन जाताना त्याला दिसते. तो लगेच प्रतिमाकडे येतो आणि बोलतो की वहिनी, अगं राहू दे, मी जातो कॉफी घेऊन, तू किती वेळा वर खाली करत बसणार आहेस. आता मात्र सगळेच त्याच्याकडे संशयाने पाहत असतात. तर सायली इकडे मनला धीर देत असते की आपल्याला नागराज काकांविरुद्ध जर पुरावे गोळा करायचे असतील तर थोडे दिवस हे नाटक असंच करावं लागेल. आणि एकदा का त्यांच्या विरुद्ध पुरावे मिळाले मग मात्र आपण सगळ्यांना सगळं काही खरं सांगून टाकूयात. आता या दोघींचं असं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच नागराज तिथे कॉफी घेऊन येतो. आता नागराजला तिथे कॉफी घेऊन आलेलं पाहताच सुमन मात्र नेहमीप्रमाणे तिचं मानसिक संतुलन बिघडल्याचं नाटक करत असते. तर सुमन लगेच सायलीचा हात सोडून देते आणि आरडाओरडा करायला लागते की दूर हो इथून, कोण आहेस तू, काय करायचंय तुला इथे वगैरे. आता ती बरंच असं मानसिक संतुलन बिघडल्याचं नाटक करत असते की जेणेकरून नागराजकडून त्यांना सत्य काढून घेता येईल आणि त्याच्या विरुद्ध पुरावे देखील गोळा करता येतील. आणि आता ती सतत तिच्या त्या किडनॅपिंगबद्दल बोलत असते की दोरीने बांधून ठेवलंय खुर्चीवर वगैरे, हात बांधलेत, पाय बांधलेत,
काळोख आहे, अंधार आहे वगैरे ती असं नाटक करत असते. आता सायली तिला शांत करायचा प्रयत्न करत असते. तर इकडे सुभेदारांकडे आता प्रताप आणि कल्पना दोघांचाही खूप जास्त पारा चढलेला असतो सचिनला समोर पाहताच. आता प्रताप त्याला बोलतो की अरे तुला मी इथनं हाकलवून दिलं होतंस आणि परत इथे येऊ नकोस असं सांगितलं होतं ना, तरी देखील तू परत इथे आलायस का? आता मात्र त्यांचं काही न ऐकता सचिन मात्र तसाच घरात शिरतो. आता मात्र प्रताप त्याला बोलतो की तू इथनं निघून जा, मला परत तुझा अपमान करायला लावू नकोस. आता सचिन मात्र त्यांची माफी मागायचं नाटक करत असतो की चुकलं माझं, मला एकदा माफ करा, मला एकदा तरी अस्मिला आणि आमच्या बाळाला भेटू देत, मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत आहे वगैरे. पण कल्पनाला आणि प्रतापला मात्र चांगलंच माहीत असतं की हा काही सुधारलेला नाही आहे, हा फक्त नाटक करतोय आणि ते दोघेही याच्या नाटकाला अजिबातही बळी पडत नाहीत. उलट ते दोघेही आता त्याचा अपमान करून त्याला तिथून घालवून लावत असतात. पण तरी देखील तो मात्र तिथे तसाच असतो आणि त्याचं नाटकही तसंच कंटिन्यू करत असतो की जेणेकरून त्याला वाटतं की आपल्याला परत या घरामध्ये शिरता येईल. आणि त्यांना न जुमानता आता सचिन अस्मिताकडे जायला निघतो. तर तेवढ्यातच अर्जुन आणि सायली तिथे येतात. अर्जुन त्याला पकडतो आणि जोरात त्याच्या थोबाडीत देतो. आता मात्र सचिन नेहमीप्रमाणे नाटक करायला सुरुवात करतो. उलट तो अर्जुनचा हात धरतो आणि स्वतःला मारून घेत असतो आणि बोलतो की मार, अजून मार मला, मी त्याच लायकीचा आहे, मी कामच तसं केलेलं आहे, तुला हवं तेवढं मार तू मला, पण एकदा फक्त मला अस्मिला आणि आमच्या बाळाला भेटू दे, मला त्यांच्यापासून असं दूर करू नकोस, मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही आहे वगैरे असं बरंच काहीसं आता हा सचिन इथे बोलत असतो. पण सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की हा फक्त नाटक करतोय, हा काही सुधारलेला नाही आहे किंवा याला काही एक घेणं देणं नाही आहे. आणि तेवढ्यातच तो आता अस्मिताची आणि तिच्या बाळाची शपथ घालतो अर्जुनला की मला फक्त त्यांना भेटू देत वगैरे. तर तेवढ्यातच अस्मिता तिथे येते आणि जोरात ओरडते, सचिन काय करतोयस तू? तू माझ्या बाळाची आणि माझी शपथ घालतोयस, तेही माझ्याच भावाला? तू कसं काय असं करू शकतोस? अरे तुला जर खरंच आमची दोघांची काळजी असती ना तर तू असा वागलाच नसतास. आता अस्मिता देखील खूप चिडलेली असते सचिनवर. तर सचिन उलट आता नेहमीप्रमाणे तिची माफी मागायचं नाटक करतो की अगं चुकलं माझं, मला मान्य आहे की माझ्याकडनं चूक झाली आहे, पण आता फक्त माझ्या आयुष्यामध्ये तू आणि आपलं बाळच आहे, दुसरं कोणीही नाही आहे आणि तुमच्या दोघांसाठीच मी जगतोय, तुमच्या दोघांशिवाय मी अजिबातही जगू शकत नाही आहे वगैरे. माझ्या जगामध्ये फक्त तुम्ही दोघेच आहात, असं बरंच काहीसा हा सचिन आता नाटक करत असतो. तेवढ्यातच तो सांगतो की मी कॅनडाला असं सांगितलं आहे की मी आता माझ्या बायकोसोबत आणि बाळासोबत इथेच इंडियामध्ये राहणार आहे आणि म्हणूनच त्यांनी आता मला जॉबवरून देखील काढून टाकलं आहे, माझे बँक अकाउंट वगैरे देखील त्यांनी फ्रीज केले आहेत, माझे पैसे देखील दिलेले नाही आहेत सॅलरीचे आणि आता माझ्याकडे खायला देखील पैसे नाही आहेत गं, आणि हे सगळं काही मी तुमच्या दोघांसाठी करतोय. त्यांनी मला सांगितलं की मी जर रिजॉईन केलं तर ते मला माझे राहिलेले पैसेही देतील आणि पगार देखील वाढवून देतील, पण मी मात्र त्यांना सांगितलं आहे की मला इथेच इंडियामध्ये माझ्या बायकोसोबत आणि बाळासोबत राहायचे वगैरे. आता हे सगळं त्याचं नाटक ऐकून मात्र अस्मिता आता भावूक झालेली असते आणि तिला त्याचं हे सगळं काही नाटक आता खरं वाटायला लागलेलं असतं. पण अर्जुन आणि सायलीच्या लक्षात आलेलं असतं की हा अस्मिताला फसवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे काही त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. तेवढ्यातच आता पुढे हा सचिन बोलतो की बघ ना, मी तुमच्या दोघांसाठी सगळं सोडून इथे राहतोय आणि इथे माझ्या जगात, माझ्या ज्या जगाची मी कल्पना केली होती त्या जगात मी एकटाच राहिलोय, माझं बाळ आणि माझी बायको देखील माझ्या सोबत नाहीये वगैरे. असं असेल तर मी मरून जाईन. आता सायली त्याला बोलते की सचिन भाऊजी तुम्ही असं काही बोलू नका अभद्रसारखं. तेवढ्यातच सचिन बोलतो की मग काय करू मी इथे एकटा पडलोय. त्यावर अर्जुन त्याला विचारतो की का, तुझी गर्लफ्रेंड नाही आहे का तुझ्यासोबत? त्यावर आता सचिन नाटक करत असतो की नाही, अशी नाती फार काळ टिकत नाही, खरं नातं तर फक्त नवरा बायकोचंच असतं वगैरे वगैरे, तसं बरंच काही तो बोलतो आणि सांगतो की अस्मिताने जर मला माफ
नाही केलं तर मी अन्न पाणी सोडून देईल आणि तिथून निघून जातो. आता अस्मिता मात्र खूप जास्त भावूक झालेली असते आणि सायली तिला धीर देत असते. तर इकडे आता रविराज काही कामानिमित्त घराबाहेर गेलाय आणि प्रतिमा मात्र सुमनसोबत बसलेली असते. तेवढ्यातच आता नागराज तिथे येतो आणि बोलतो की दादा कुठे गेलाय. त्यावर प्रतिमा सांगते की ते कामासाठी बाहेर गेलेत. त्यावर नागराज बोलतो की तुला पण मार्केटला जायचं होतं ना, तू कालच बोलत होती की भाज्या संपल्या आहेत, तुला भाज्या आणायला जायचंय, जा ना मग तू मार्केटला. त्यावर प्रतिमा सांगते की हो, पण ते आल्याशिवाय मी कुठेही जाऊ शकत नाहीये, कारण इथे सुमनसोबत कोणीतरी असायला हवंय. त्यावर नागराज आता नेहमीप्रमाणे नाटक करतो आणि प्रतिमाला फसवत असतो आणि बोलतो की अगं तू जा ना, मी थांबतो इथे सुमनसोबत. आणि तसंही मला मान्य आहे की मी तिच्यावर हात उचलला वगैरे, पण ते सगळं काही माझ्याकडनं रागाच्या भरात झालं. अगं जिथे प्रेम असतं तिथे रागही असतोच ना, आणि त्याच्यासाठी तुम्ही मला काय इतकी मोठी शिक्षा देणार आहात का? म्हणजे मी काय इतका नीच आहे का? मी थांबेल सुमनसोबत, तुम्ही जा मार्केटला. त्यावर आता प्रतिमा सुमनला विचारते की सुमन, चालेल ना तुला, मी जाऊ का मार्केटला? सुमन देखील होकारार्थी मान हलवते आणि सुमन विचार करते की आता यांच्याकडनं जर सत्य काढून घ्यायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे ती देखील होकार देते. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता अस्मिता खूप जास्त भावूक झालेली असते आणि खूप दुखावली गेलेली असते. सगळेजण तिच्या भोवती तिथेच हॉलमध्ये बसलेले असतात. तर अस्मिता बोलते की सचिन असं बोलत होता की जसं काय माझीच चूक आहे आणि आता मलाच या सगळ्याचं गिल्ट वाटतंय वगैरे. त्यावर कल्पना तिला समजावायचा प्रयत्न करते. अर्जुन देखील बोलतो की तू सचिनकडे साफ दुर्लक्ष कर. तेवढ्यातच पूर्ण आजी बोलते की त्याला जर तुमची काळजी असती तर तो असा बेताल वागलाच नसता. असं बेताल वागताना त्याने तुझी किंवा तुझ्या बाळाची काही देखील विचार केलेला नाहीये. तर इकडे प्रतिमा निघून गेल्यानंतर सुमन मात्र खोलीमध्ये एकटीच बसलेली असते डोक्याला हात लावून. आणि तेवढ्यातच नागराज तिथे येतो तिच्यासाठी जेवण घेऊन. आता बळजबरी तो तिला उठवून बेडवर बसवतो आणि बोलतो की मी एका मुलीसाठी आज जेवण आणलंय. मज्जा आहे एका मुलीची, चक्क नागराज किल्लेदार तिच्यासाठी जेवण घेऊन आलाय आणि आता तुला मी माझ्या हातांनी भरवणार आहे. तर आता तो नाटक करत असतो आणि सुमनला बळजबरी जेवण भरवत असतो. आता सुमन नको नको म्हणत असताना देखील तो बळजबरी मात्र तिला जेवण भरवतच असतो. आता सगळेच जण इकडे सुभेदारांकडे खूप टेन्शनमध्ये चिंताग्रस्त बसलेले असतात आणि तेवढ्यातच तिथे अश्विन येतो. आता सगळ्यांचे चेहरे असे पडलेले पाहून तो विचारतो काही झालंय का, सगळेजण असे का बसलेत? तेव्हा सायली सांगते की सचिन भाऊजी आले होते आणि त्यांनी अन्नपाणी सोडून देईल, जीव देईल अशा धमक्या देऊन गेले आहेत ते. त्यावर आता अस्मिता रडत असते. आता अस्मिताची अशी अवस्था मात्र अश्विनला पाहावत नाही आणि तो आता अस्मिताकडे येतो. तर अस्मिता रडत रडतच त्याला मिठी मारते. अश्विन तिला समजावतो की हे बघ, जे काही झालंय ना ते खूप वाईट होतं, असं काहीही घडायला नको होतं, पण तरी देखील मला असं वाटतं की तू ह्या सगळ्याचा विचार करायचा सोडून फक्त आणि फक्त तुझ्या बाळाचा विचार करावास. त्यावर आता अस्मिता तिथून निघून जायला निघते. तर तेवढ्यातच कल्पना तिला बोलते की अस्मिता थांब, मला माहीत आहे की तू आता एकटीच खोलीमध्ये जाशील आणि एकटीच तिथे रडत बसशील म्हणून. त्यावर अस्मिता बोलते की मी काय करू अजून, सचिन इथे येऊन अन्नपाणी सोडून द्यायचा धमक्या देऊन गेलाय मला. तर सायली पुढे येऊन आता अस्मिताला धीर देत असते. आता अस्मिताची अशी अवस्था पाहून अर्जुन आणि अश्विन दोघेही खूप जास्त चिडून जातात. अर्जुन बोलतो की मी आता त्या सचिनला सोडणार नाहीये, आता मात्र त्याचा अति झालाय, मी लगेच त्याच्या घरी जातो आणि त्याच्याकडे जाब विचारतो. तर अश्विन त्याला थांबवतो आणि बोलतो की थांब दादा, तू एकटा जाऊ नकोस, मी देखील येतो तुमच्यासोबत. आता ते दोघेही जायला निघतात. तेवढ्यातच पूर्ण आजी त्या दोघांनाही थांबवतात व बोलतात की थांबा, तुम्ही दोघेही इथेच थांबा, कोणीही कुठेही जाणार नाहीये. त्यावर अर्जुन बोलतो की पूर्ण आजी अगं पण तो सचिन कसा वागतो, त्याला जाब विचारायला हवा. त्यावर पूर्ण आजी बोलते की तुम्ही काय करणार आहात त्याच्या घरी जाऊन, तो मात्र नेहमीसारखं माफी मागायचं नाटक करेल की माझी चूक झाली आहे वगैरे, पुन्हा असं करणार नाही. त्यापेक्षा आपण आधी अस्मिताची सुखरूपपणे डिलिव्हरी होऊ द्यात, मग पाहूया सचिनचं काय करायचं म्हणून.
तर इकडे नागराज मात्र सुमनला बळजबरी जेवण भरवतोय. आता सुमनला मात्र अजिबातही खायची इच्छा नाहीये आणि सुमन मात्र नागराजला खूप जास्त घाबरून गेली आहे. ती नको नको म्हणत असताना देखील नागराज तिला बळजबरी जेवण भरवतो आणि बोलतो की अगं खा ना, तुझ्या आवडीचं जेवण आहे. इतके दिवस तर फक्त वडापावच खात होतीस ना तू, आज कसं तुला मस्त तुझ्या आवडीचं जेवण भेटतंय, खा मग. आता मात्र सुमनला चांगलाच चान्स मिळालेला असतो. आता ती परत नेहमीसारखं वेड्याचं नाटक करायला सुरुवात करते आणि एक एक गोष्ट आठवून पाहत असते. म्हणजे तूच होतास ना तिथे, तूच बांधून ठेवलं होतंस मला. तिथे विचित्र आवाज येत होता, अंधार होता, माझे हात बांधले होते दोरीने करकसून, पाय बांधले होते, अंधार होता, तूच आला होतास, तूच केलं होतंस हे सगळं काही. आता सुमनला हे सगळं काही आठवतंय म्हटल्यावर नागराज मात्र थोडा देखील काही घाबरलेला नसतो, कारण त्याला खरंच वाटत असतं की ही खरंच वेडी झाली आहे आणि हिच्यावर काय आता कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यावर नागराज आता तिला बोलतो की हो, मीच अगं मी कसा तुला किडनॅप करेल, मी कशाला किडनॅप करेल तुला वगैरे, तो असं बोलत असतो सुमनला. त्यावर सुमन बोलते की तूच होतास तिथे वगैरे. त्यावर नागराज बोलतो की हो, पण आठवतंय का तुला काही, तुला तिथे बांधून ठेवलं होतं आणि तिथे बांधून तुझी अशी अवस्था झाली होती की तुला आता काही आठवत पण नाहीये. आठव बरं पुढचं काही. त्यावर आता सुमन बोलते की नाही आठवते, एवढंच आठवतंय मला. त्यावर आता नागराज खूप खुश झालेला असतो व बोलतो की हां, कसं आठवेल तुला आता या पुढचं काही आठवणार देखील नाहीये. तर इकडे सायली आणि अर्जुन विचार करत असतात की अस्मिताला आता खुश कसं ठेवता येईल. त्यावर अर्जुन सांगतो की आपण असं करूयात की कोणीतरी सतत तिच्या सोबत राहील, मी देखील जास्त वेळ घरी राहायचा प्रयत्न करेन की जेणेकरून आपल्याला अस्मिता ताईसोबत टाईम स्पेंड करता येईल आणि तिला खुश ठेवता येईल. आता इकडे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे सुमन आता घरात एकटीच असल्याचा नागराज फायदा घेतो आणि आता तो सुमनसोबत खरं तर कबूल करून टाकतो की त्यानेच तिचं किडनॅपिंग देखील केलेलं असतं आणि त्यानेच प्रतिमा आणि रविराजच्या अपघाताची 22 वर्षांपूर्वी ती सुपारी दिलेली आहे आणि या सगळ्या प्लॅनचा मास्टर माइंड देखील नागराजच आहे. हे आता नागराजने सुमनसमोर कबूल करून टाकले. पण नागराजला मात्र हे माहीत नाही आहे की सुमन हे सगळं काही नाटक करते. त्यावर तो बोलतो की आणि हे सगळं काही तुला माहीत झाल्यानंतर तू कोणाला सांगशील आणि तुझ्यावर विश्वास तरी कोण ठेवणार आहे, तू तर वेडी झाली आहेस वगैरे. पण त्याला हे माहीत नाही आहे की हे सगळं काही तिथे मोबाईलमध्ये रेकॉर्ड होते आणि हे सगळं रेकॉर्डिंग आता सायली आणि अर्जुनने पाहिले. त्यामुळे त्यांच्या हातात आता नागराज विरुद्ध एक ठोस पुरावा मिळाला आहे त्याला पकडण्यासाठी. तर पुढील भाग पाहायला विसरू नका आणि हा भाग आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.